हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 2 वर्क अँड एनर्जी. त्यामध्ये आपण पाहणार आहोत पोटेन्शियल एनर्जी. याआधी ऑलरेडी वर्क, एनर्जी, कायनेटिक एनर्जी हे सगळे टॉपिक्स मी कवर केलेले आहेत आणि या सगळे टॉपिक्सचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि आय होप की तुम्ही ते पाहिले असतील. सो लेट अस स्टार्ट पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी पाहण्याआधी आपल्याला काही एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत ते आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल आहे की ॲन ॲरो इज रिलीज्ड फ्रॉम अ स्ट्रेच बो, म्हणजे धनुष्यामधून बाण सोडलेला आहे. दुसरं आहे की वॉटर केप्ट ॲट अ हाईट फ्लोज थ्रू अ पाईप इन टू द टॅप बिलो. वॉटर खूप उंचावरती ठेवलेलं आहे आणि एका पाईपमधून ते नळामधून बाहेर येते. पाईपमधून खाली येतं आहे आणि नळ चालू केलं की त्याच्यामधून पाणी बाहेर येते. ओके, सो अ कंप्रेस्ड स्ट्रिंग इज रिलीज्ड, आणि एक स्प्रिंग आहे. स्प्रिंग कंप्रेस म्हणजे अशी दाबलेली आहे आणि सोडून दिली. तर या तिन्ही घटना आहेत. या तिन्ही घटनांचा काय संदर्भ आहे तो आपण आता बघूया की विच वर्ड्स डिस्क्राईब द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट इन दी अबव एक्झाम्पल्स. सो पहिल्यांदा असं आहे की जो ॲरो आहे तर तो स्टेशनरी पोझिशनमध्ये आहे, म्हणजे रेस्टवरती आहे, आणि तो जेव्हा त्या धनुष्यामध्ये टाकला जातो आहे तर तेव्हा त्याला एक मोशन प्राप्त होते. म्हणजे आधी तो स्टेशनरी पोझिशनमध्ये आहे, रेस्टवरती आहे. ओके, सो नेक्स्ट आहे की इफ दी ऑब्जेक्ट वर नॉट ब्रॉट इन दोज स्टेट्स वुड दे हॅव मूव्ड. आणि जर ऑब्जेक्ट त्या स्टेटमध्ये आणले नव्हते, म्हणजे जर तो बाण त्या धनुष्याला लावला गेला नसता आणि सोडला गेला नसता तर त्यामध्ये काही हालचाल झाली असते का? तर नाही, कारण ते स्टेशनरीमध्ये होतं, सो त्यामध्ये काही हालचाल झाली नसती. पण जेव्हा तो बाण आपण सोडतोय, धनुष्याला लावून जेव्हा सोडतोय तेव्हा त्या बाणामध्ये असणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, जेव्हा एखादा कोणताही ऑब्जेक्ट स्थिर असतो तर तो स्थिर असतो तेव्हा पण त्याच्यामध्ये कुठली तरी एनर्जी असते. सो जेव्हा त्या स्थिर ऑब्जेक्टमधली एनर्जी आपण कुठला तरी त्याला फोर्स लावतो तर तेव्हा ती कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये आणि मगच तिला मोशन प्राप्त होतं. ओके, सो द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जी एनर्जी स्टोअर आहे, कशामुळे स्टोअर आहे की ती त्या पोझिशनमध्ये आहे, ती एका स्टेशनरी पोझिशनमध्ये आहे. स्टेशनरी म्हणजे काय, एका ठराविक ठिकाणी ते थांबलेली आहे. ओके, सो एखादा ऑब्जेक्ट किंवा तुम्ही जर पाहिलं असेल की धरणामध्ये जे पाणी असतं ते ठराविक पोझिशनमध्ये तिथेच थांबलेलं असतं. ते हलतं का, म्हणजे वाऱ्याने हलणं ते वेगळं आहे, पण ते फ्लोमध्ये आहे का, तर नाही, ते ठराविक पोझिशनमध्ये तिथे थांबलेलं आहे. सो त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी. आणि त्या पोटेन्शियल एनर्जीला जेव्हा आपण धरण उघडतो तेव्हा ते फ्लो होतं आणि मग त्याला कायनेटिक एनर्जी मिळते. ओके, सो या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जीमध्ये. सो मग पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल की एखादा ऑब्जेक्ट जेव्हा त्या पोझिशनमध्ये आहे तेव्हा त्याच्यामध्ये एका विशिष्ट प्रकारची एनर्जी स्टोअर केलेली असते आणि त्या एनर्जीलाच आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. सो तुम्हाला अजून एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे की होल्ड अ चॉक ॲट अ हाईट ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. तुम्हाला सांगितलेलं आहे की एक चॉक धरायचा आहे 5 सेंटीमीटरच्या हाईटवरती जमिनीपासून आणि त्याला सोडून द्या. नाव स्टँड अप स्ट्रेट अँड देन रिलीज दी चॉक. आणि मग उभं राहा. आता 5 सेंटीमीटरवरती चॉक फेकून दिला, ते झालं. त्याच्यानंतर तुम्ही उभा राहा. उभं राहिल्यानंतर पुन्हा एकदा तो चॉक सोडून द्या आणि त्याच्यानंतर काय होते ते पहा. सो इज देअर अ डिफरन्स इन द रिझल्ट्स ऑफ 2 ॲक्टिव्हिटीज. दोन्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये काही डिफरन्स होता का, तर ऑब्वियसली असणार आहे. जेव्हा आपण खाली ठेवून तो चॉक जेव्हा 5 सेंटीमीटरवरून फक्त फेकतोय तेव्हा त्या चॉकला जास्त एनर्जी नसणार आणि त्याच्यामुळे तो ब्रेक नाही होणार. पण जेव्हा आपण स्वतः उभा राहून तो चॉक फेकतोय तेव्हा त्या चॉकला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण फोर्स आणि एनर्जी अप्लाय करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये असणारी एनर्जी मोशनमध्ये कन्वर्ट होते आणि त्याच्यामुळे त्या चॉकचे तुकडे तुकडे होणार. सो या ठिकाणी एनर्जीमुळे सगळं काही होते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास m, म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास आहे m, टू अ हाईट h, त्याची आणि हाईट काय घेतलेला आहे आपण, h घेतलेला आहे, अबव दी अर्थ सरफेस, अ फोर्स इक्वल टू mg. फोर्स म्हणजे काय, मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन. तर या ठिकाणी आपण ॲक्सिलरेशनच्या ऐवजी घेणार आहोत ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज g. ओके, सो आपण फोर्सचा फॉर्म्युला काय घेतोय, m मल्टिप्लाय बाय g. g म्हणजे काय, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखाद्या ऑब्जेक्टचं जे ॲक्सिलरेशन होणार आहे त्याला आपण म्हणतो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो फोर्ससाठी आपण घेणार आहोत m मल्टिप्लाय बाय g. द अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. आपण वर्कचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. वर्क म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आपण एस न घेता एच घेणार आहोत, कारण एखादा ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली फेकला जातोय तेव्हा त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जे होतं तर ते हाईट असतं, म्हणजे त्या ठिकाणी आपण एसच्या ऐवजी एच घेणार. सो दरवेळी जे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जो पण डेटा दिला असेल त्या डेटाच्या अकॉर्डिंगली तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये बरेचसे चेंजेस करावे लागतात. आता या ठिकाणी फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट, फोर्स आपण m मल्टिप्लाय बाय g घेणार आहोत आणि h म्हणजे काय असणार आहे आपलं डिस्प्लेसमेंट. म्हणजेच या ठिकाणी वर्क डन काय झालं, m इंटू g इंटू h, म्हणजेच काय mgh.
सो वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला मिळालेला आहे, दॅट इज mgh. The amount of potential energy stored in the object because of its displacement, that is potential energy, is equal to m into g into h. ओके, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट की ज्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर आहे ती आपण कशी फाइंड आउट करणार, तर मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट मल्टिप्लाय बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ओके, सो या ठिकाणी वर्क आणि पोटेन्शियल एनर्जी हे दोघं इक्वल आहेत, म्हणजे वर्कचा जो फॉर्म्युला आहे तर तोच असणार आहे पोटेन्शियल एनर्जीसाठी. याआधी आपण पाहिलं होतं की वर्क डन आणि कायनेटिक एनर्जी पण इक्वल असतं, आणि त्यासाठी आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला फाइंड आउट केला होता ½ mv². तो कसा डिराईव्ह झाला ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आधीच्या व्हिडिओमध्ये, आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. सो हा फॉर्म्युला कसा आला तुम्हा सर्वांना कळला असेल. आपण वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट घेतलं होतं. फोर्ससाठी आपण मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मल्टिप्लाय बाय एच, हाईट म्हणजेच डिस्प्लेसमेंट. ओके, सो mgh हा फॉर्म्युला आलेला आहे पोटेन्शियल एनर्जीसाठी. आफ्टर दॅट displacement to height h causes energy equal to mgh to be stored in the object. सो आता या ठिकाणी हे जे काही आपण फॉर्म्युले वगैरे तयार केले याच्यावरती आधारित काही सॉल्ट एक्झाम्पल्स आहेत, ते आता आपण बघूया. एकच सॉल्ट एक्झाम्पल आहे. तर सॉल्ट एक्झाम्पल असं आहे की 500 किलोग्राम वॉटर इज स्टोर्ड इन दी ओव्हरहेड टँक. एक टँक आहे, त्या टँकमध्ये 500 किलोग्राम वॉटर आहे. तुम्ही म्हणाल वॉटर किलोग्राममध्ये कसं काय मोजतात, वॉटर तर लिटरमध्ये मोजायला पाहिजे. तर वॉटरचं जे SI युनिट आहे मेजरमेंटसाठी तर ते आपण किलोग्राम घेतो. ओके, लिटर SI युनिट नाही आहे, SI युनिट आहे किलोग्राम. सो त्याच्यामुळे वॉटर किलोग्राममध्ये घेतलेलं आहे. सो एक टँक आहे, त्या टँकमध्ये पाणी असे किती पाणी आहे 500 किलोग्राम. म्हणजे या ठिकाणी 500 किलोग्राम काय झालं, त्या पाण्याचं मास झालं, म्हणजेच आपल्याला मास मिळालेला आहे, दॅट इज 500 किलोग्राम. आणि हे जे टँक आहे तर ते ऑफ अ 10 मीटर हाय बिल्डिंग, तर एक 10 मीटर उंच बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगवरती हा टँक आहे. म्हणजे या ठिकाणी हाईट काय झालं किंवा डिस्प्लेसमेंट काय झालं 10 मीटर. ओके, सो या ठिकाणी हाईट आहे 10 मीटर. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट दी अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन दी वॉटर. आपला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, m इंटू जी इंटू एच किंवा mgh. तुमच्याकडे m आहे, तुमच्याकडे h आहे, g आहे का नाही आहे, पण जीचा ऑलरेडी ठरलेली व्हॅल्यू आहे, दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जीची व्हॅल्यू तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला बेसिक व्हॅल्यू ही वापरायची आहे. अर्थातच जीच्या व्हॅल्यू सतत बदलत असतात, पण जेव्हा प्रश्नामध्ये जीची व्हॅल्यू दिली नसेल तेव्हा तुम्हाला हीच वापरायची आहे. जर प्रश्नामध्ये जीची व्हॅल्यू दिली असेल तर मग जी दिली असेल ती वापरायची, पण जेव्हा दिली नसते तेव्हा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हीच व्हॅल्यू वापरायची. ओके, सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्हाला मिळालं. सगळ्या व्हॅल्यूज यामध्ये पुट करा, यू विल गेट दी आन्सर. सो आन्सर आहे 49,000 आणि जूल वापरलेला आहे, कारण वर्कचं जे युनिट आहे, एनर्जीचं जे युनिट आहे, कारण वर्क एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी तिघं पण एकच आहेत, त्यामुळे त्यांचं युनिट पण एकच येणार आहे, दॅट इज जूल. आणि CGS सिस्टीम असतं तर अर्ग आलं असतं. ओके, सो युनिटला खूप महत्त्व आहे, या ठिकाणी जूलच लिहिलं गेलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे Ajay and Atul have been asked to determine the potential energy of a ball of mass m kept on a table as shown in the figure. आता या ठिकाणी एक बॉल ठेवलेला आहे, या ठिकाणी अतुल आहे आणि इथे अजय आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की या बॉलची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. ओके, आता त्या बॉलचं मास काय आहे, सपोज केलं आहे की त्या बॉलचं मास आहे m. व्हॉट आन्सर विल दे गेट आणि विल दे बी डिफरंट. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यासाठी अतुलसाठी हाईट किती आहे, एवढीच आहे, आणि अजयसाठी हाईट एवढी आहे. मग जर हाईट वाढली तर ऑब्वियसली आन्सर पण बदलणार आहे. सो या ठिकाणी आन्सर वेगळं असणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह. द हाईट ऑफ द बॉल विथ रेस्पेक्ट टू अजय अँड अतुल आर डिफरंट. सो द पोटेन्शियल एनर्जी विथ रेस्पेक्ट टू देम विल ऑल्सो बी डिफरंट. आता या ठिकाणी सपोज की हाईट आहे 5 मीटर, 5 मीटर जास्त होते ना. या ठिकाणी सपोज की हाईट आहे 2 मीटर आणि या ठिकाणी हाईट आहे 5 मीटर. ओके, असं आपण सपोज करतोय की एवढी हाईट आहे. मग तुम्ही जेव्हा पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करणार, यू विल डू मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मल्टिप्लाय बाय एच. सपोज की या बॉलचा मास आहे किती ग्राम आहे, 2 किलोग्राम आहे. ओके, किलोग्राम पण जास्त होते, पण जस्ट आपण एक्झाम्पल घेतोय 2 ग्राम घेऊया. मल्टिप्लाय बाय किती आहे 2 मीटर आणि या ठिकाणी किती आहे 5 मीटर. सो पहिल्यांदा आपण अतुलसाठी फाइंड आउट करूया. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेहमीप्रमाणे 9.8 इंटू 5, आणि जर आपण हेच अजयसाठी घेतलं तर 2 इंटू 9.8 इंटू 5, सॉरी इथे 2 येणार आहे, हां, इंटू 5. सो अशा पद्धतीने जशा व्हॅल्यूज वाढत जातील किंवा जशी हाईट वाढत जाईल त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यूज बदलणार आहेत आणि पोटेन्शियल एनर्जी पण बदलणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत की एनर्जी कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म होते. कारण मी आधी पण सांगितल्याप्रमाणे की एनर्जी कधीही आपण तयार करू शकत नाही, एनर्जी आपण डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. एनर्जी फक्त आणि फक्त आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. जसं की आपल्याला
जेव्हा आपण ट्यूबलाईट सुरू करतो तेव्हा काय होतं, कशामुळे ट्यूबलाईट सुरू होते, लाईट गेली असेल तर ट्यूबलाईट सुरू होते का, नाही सुरू होत. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जीमुळे ट्यूबलाईट सुरू होते आणि जेव्हा ट्यूबलाईट चालू होते तेव्हा त्यामधून आपल्याला लाईट मिळते, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होते लाईट एनर्जीमध्ये. सो इन धिस वे एनर्जी नेहमी कन्वर्ट होत असते, कधीही तयार होत नाही किंवा कधीही डिस्ट्रॉय केली जाऊ शकत नाही. सो विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स कोणते आहेत, तर मेकॅनिकल एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. हे सगळे जे आहेत तर ते एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. विच टाईप ऑफ एनर्जी इज यूज्ड इन इच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस. आणि या प्रत्येक प्रोसेसमध्ये कोणत्या प्रकारची एनर्जी वापरली जाते, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर हीट एनर्जी, साऊंड एनर्जी या सगळ्याची मेन एनर्जी आहे ती म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी. आफ्टर दॅट अ स्ट्रेच पीस ऑफ रबर. तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारची एनर्जी वापरली जाते या खालच्या गोष्टींमध्ये. तर पहिला आहे अ स्ट्रेच्ड पीस ऑफ रबर. एक तुम्ही रबर स्ट्रेच केलेला आहे त्या ठिकाणी कोणती एनर्जी असेल. दुसरा आहे फास्ट मूव्हिंग कार. एक कार मूव्ह होते त्या ठिकाणी कोणती एनर्जी असेल, तर कार मूव्ह होते तर कायनेटिक एनर्जी असणार आहे. द विस्टलिंग ऑफ अ कुकर ड्यू टू स्टीम. स्टीममुळे ते कुकर काय होते, शिट्टी वाजते कुकरची. किंवा द क्रॅकर्स एक्सप्लॉयटेड इन दिवाळी. केमिकल एनर्जी आहे. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. एखादा फॅन जर इलेक्ट्रिसिटीवरती चालू आहे तर त्याच्यामध्ये कुठली एनर्जी असेल, इलेक्ट्रिकल एनर्जी असणार आहे. तर असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत ज्याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. आफ्टर दॅट एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाईप टू अनादर. एनर्जी एका टाईपमधून दुसऱ्या टाईपमध्ये ट्रान्सफॉर्म होते. आणि फॉर एक्झाम्पल, जसं की एक्झाम्पल म्हणून द एक्सप्लोडिंग फायर क्रॅकर्स कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोअर्ड इंटू देम इंटू लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी अँड हीट एनर्जी. तुम्ही दिवाळीमध्ये पाहिलं असेल जेव्हा तुम्ही फटाके फोडता तर फटाके फोडल्यानंतर त्या ठिकाणी केमिकल एनर्जी असते. फटाक्यामध्ये केमिकल एनर्जी असते, दारू वगैरे भरलेली असते. सो फटाक्यामध्ये जी केमिकल एनर्जी असते तो त्याला जेव्हा आपण जाळतो किंवा फायर करतो तर तेव्हा त्यामधून आपल्याला एकतर लाईट मिळते, सोबतच आवाज येतो फटाका फुटल्याचा आणि त्यामधून हीट पण मोठ्या प्रमाणामध्ये पडत असते. भाजलं असेल ना कधीतरी फटाका फोडताना, सो त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या एनर्जी असतात, हीट एनर्जी, लाईट एनर्जी आणि साऊंड एनर्जी. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला एका चार्ट थ्रू दाखवलेला आहे की फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी सांगितलं इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होते हीट एनर्जीमध्ये. कशी पहा, इलेक्ट्रिकल एनर्जी जेव्हा आपण हीटरमध्ये वापरू, हीटर लाईटवरती चालतं. सो हीटर जेव्हा आपण चालू करू तेव्हा ते इलेक्ट्रिकल एनर्जी ॲब्झॉर्ब करणार आणि हीट एनर्जी बाहेर सोडणार. ओके. सो जेव्हा आता हीट एनर्जी पण कन्वर्ट होते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, कशाच्या मदतीने, थर्मोकपलच्या मदतीने. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होते साऊंड एनर्जीमध्ये, लाऊडस्पीकरमध्ये. लाऊडस्पीकर इलेक्ट्रिकल एनर्जीवर चालतात. सो जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी लाऊडस्पीकर घेईल आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे, साऊंड एनर्जीमध्ये. पण जर आपण मायक्रोफोन पाहिले तर मायक्रोफोन काय करतात, साऊंड एनर्जी कन्वर्ट करतात इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आफ्टर दॅट आहे केमिकल एनर्जी. जे सेकंडरी सेल असतात तर ते इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करतात केमिकल एनर्जीमध्ये, तर जे प्रायमरी सेल असतात तर ते केमिकल एनर्जी कन्वर्ट करतात इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. ओके. सो हे जस्ट या ठिकाणी ॲरोनुसार समजून घ्यायचं आहे. आता दुसरं आहे ते म्हणजे लाईट एनर्जी. आता लाईट एनर्जी काय आहे, तर इलेक्ट्रिकल एनर्जी जर आपण इलेक्ट्रिक लॅम्पमध्ये वापरत असू तर ते लॅम्प आपल्याला लाईट एनर्जी देणार आहे. आणि हीच लाईट एनर्जी जर आपण सोलार सेल, फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये वापरली तर त्यापासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार आहे. आफ्टर दॅट मेकॅनिकल एनर्जी जर आपण कन्वर्ट केली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, कशाच्या मदतीने, जनरेटरच्या मदतीने, त्याने विल गेट इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि जर आपण फॅन वगैरे वापरत असू तर त्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होणार आहे मेकॅनिकल एनर्जीमध्ये. ओके. सो हा होता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचा चार्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी खूप महत्त्वाचं आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, तर जे मी तुम्हाला आतापर्यंत बऱ्याचदा सांगितले की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. म्हणजे आपण एनर्जी तयार करू शकत नाही, तसंच आपण एनर्जी डिस्ट्रॉय देखील करू शकत नाही. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इंटू अनादर. ते एनर्जी फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होते आणि थस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आणि त्यामुळे युनिवर्समध्ये जी पण टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी आहे, म्हणजे जसं की एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी ट्रान्सफॉर्म होते. म्हणजे सपोज की या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहिलं होतं की फायर क्रॅकर्स आहेत. सो फायर क्रॅकर्स जेव्हा फुटणार तेव्हा यामधली केमिकल एनर्जी कन्वर्ट होणार हीट एनर्जीमध्ये, साऊंड एनर्जीमध्ये आणि लाईट एनर्जीमध्ये. म्हणजे एनर्जीचं अमाऊंट तेच राहते. आता केमिकल एनर्जी या तिघांमध्ये कन्वर्ट झाली पण अमाऊंट वाढली का, नाही. म्हणजे या ठिकाणी एनर्जीची व्हॅल्यू मात्र सेम राहणार आहे, फक्त त्याचं फॉर्म चेंज होतं आहे. ओके. सो आफ्टर दॅट अजून एक एक्सपेरिमेंट आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी. सो मेक टू पेंडुलम्स ऑफ सेम लेंथ विथ द हेल्प ऑफ थ्रेड अँड टू नट्स.
तुम्हाला 2 पेंडुलम तयार करायचे आहेत. पेंडुलम म्हणजे काय, हे जे असं फिरतं ना तर ते पेंडुलम म्हणजे तुम्ही घड्याळ पाहिलं असेल जुन्या काळामधलं, तर त्या घड्याळाच्या शेवटी असं एक छोटंसं दांडा असतो, तो टॉंग टॉंग असा वाजतो ना, 1 तास झाला की टॉंग टॉंग वाजतो. सो त्याप्रमाणे तुम्हाला हलणारा असं एक पेंडुलम तयार करायचं आहे. त्याच्या शेवटी या ठिकाणी नट लावायचे आहेत आणि हे आहे थ्रेड, आणि वरती पण एक थ्रेड आहे ज्याला तुम्ही हे दोन्ही पण हे बांधणार आहात. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की टाय अनादर थ्रेड इन दी हॉरिझॉन्टल पोझिशन. सो या ठिकाणी एक थ्रेड आहे आणि या ठिकाणी एक थ्रेड बांधलेली आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टाय द 2 पेंडुलम्स टू धिस हॉरिझॉन्टल थ्रेड इन सच अ वे दॅट दे विल नॉट हिट इच अदर. आणि हे पेंडुलम दोन्ही पण असे लावायचे आहेत की दोघं एकमेकांना चिटकले नाही पाहिजेत किंवा दोघांची एकमेकांना टक्कर झाली नाही पाहिजे. दोघं खूप लांब लांब जॉईन करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की नाव स्विंग वन ऑफ द पेंडुलम अँड ऑब्झर्व. मग या ठिकाणी तुम्ही सपोज की या पेंडुलमला हलवलं तर हा काय होईल, हालेल, इकडे तिकडे हालेल. ओके. सो आता ऑब्झर्व करा. नेक्स्ट आहे की यू विल सी दॅट ॲज स्पीड ऑफ ऑसिलेशन ऑफ द पेंडुलम स्लोली डिक्रीजेस द सेकंड पेंडुलम विच वॉज इनिशियली स्टेशनरी बिगॅन्स टू स्विंग आणि थस वन पेंडुलम ट्रान्सफॉर्म्स इट्स एनर्जी टू दी अनादर. मग जेव्हा तुम्ही हा पेंडुलम हलवाल तेव्हा तो असा हालेल, पण थोड्या वेळाने त्याचं हलून झाल्यानंतर तो स्टॉप व्हायला लागेल, तेव्हा ही जी एनर्जी आपण या पेंडुलमला दिली होती ती एनर्जी या पेंडुलममध्ये कन्वर्ट होणार, आणि जेव्हा हा पेंडुलम स्टॉप होणार म्हणजे स्टॉप व्हायला लागेल तेव्हा हा पेंडुलम हलायला लागणार. ओके. म्हणजे काय होणार आहे, याला आपण जी एनर्जी दिलेली आहे त्या एनर्जीमुळे हा पेंडुलम थोड्या वेळ हलणार आहे, पण आफ्टर दॅट काय होणार आहे, हा जेव्हा स्टॉप होईल तर तेव्हा हीच एनर्जी कन्वर्ट होणार आहे या बी पेंडुलममध्ये आणि हा पेंडुलम हलणार आहे. म्हणजे एनर्जी कधीच नष्ट होत नाही, तर ती नेहमी ट्रान्सफॉर्म होत असते. सो इन धिस वे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे सगळं काही पाहिले. आता आपले फक्त 2 टॉपिक शिल्लक आहेत, ते म्हणजे फ्री फॉल आणि नेक्स्ट वन आहे दॅट इज पॉवर, आणि त्याचे काही सॉल्ड एक्झाम्पल्स जे की आपण पाहणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या छोट्या छोट्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, टिंग टिंग, सो तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.